तर नमस्कार मित्रांनो, मालवणी समर्थ यूट्यूब चॅनलवर मी समर्थ तुमचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे की आमची सत्पुरुष मंदिर म्हणजेच भावई देवीचं आज प्राणप्रतिष्ठापना म्हणजेच नवीन देवी बसवणार आहेत. तुमका छोट्याशा व्हिडिओतनं बघू गावणार असा. तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघित राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करू विसरू नको. तर चला जाऊया सत्पुरुष मंदिराजवळ. तर मित्रांनो, आता मी इथं सत्पुरुष मंदिराजवळ. तर कार्यक्रम सुरू झालेलो असा. हे बाबू पाकी बघा
थांबा पाठी बघा केळीची पानं बिना ठेवली हात बघा पुढे पुढे करा उभी करा पुढे जा हात बघा रे हात बघा अजून पुढे येऊन दे रोकडे घे हात बघा पुढे अजून कशी येते सपोर्टला राहू सपोर्टला राहू थोडी अरे बसूची अजून बघ बघा अरे हातून सारखी झाली नाही उचलत खाली हात घालू नको काय पाठ क्रॉस तू सात मोठं हो गावठी आहेत ना होय होय सरळ सांग ना काय चिंतामणि त्रिपुरं लेनाद्रिं गिरिरात्मनौ स्वरौ विघ्नेश्वरौ ओधरौ ब्राह्मणाग्रसंस्कृतो गणपति कुर्वन्तु
फलप्रदानेन सफलाष्टमनमदाय नारायण समोर ठेवा. जयंती मंगलाकाली वज्रकाली कपाली दुर्गा क्षमा शवादात्री स्वाहा सुधा नमोस्तुते शरणागते नमोस्तुते रणवरणे सर्वस्यार्थे नारायण नमोस्तुते अज्ञानात् विस्मृते भ्रान्त्या यन्यूनमधिगङ्कृते तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी. जय श्री महाकाली महालक्ष्मी भावई सांगसप्रवर्धना त्याचप्रमाणे या गावची ग्रामदेवता बिंदेश्वर महालक्ष्मी अस्मी असलेल्या समस्त आसवांसाठी आराध्य समस्त ग्रामदेवता ही सर्व विजय पाठसर गावातील समस्त ग्रामस्थ परिवार मंडळी या ठिकाणी तुझ्या ठिकाणी श्रीफळ अर्पण करून तुला नतमस्त म्हणून प्रार्थना करतायत. जी काही मूर्ती जीर्ण भग्न झालेली होती ती भग्न मूर्तीची पूजा करून असं शास्त्रवचन असल्यामुळे पाषाणाच्या हुकुमान प्रसाद तोल प्रसाद घेऊन त्या ठिकाणी त्याचा प्रयोग करून या ठिकाणी नवीन मूर्ती स्थापना केलेली. जुन्या मूर्तीची तत्व होती ती तत्व काढून घेऊन या नवीन मूर्तीची स्थापना केलेली मान्य करून घे. आणि या निमित्ताने स्थापित वास्तुमंडळ देवता आदित्यादी ग्रहमंडळ देवता ब्रह्मादी मंडळ नारायण या सर्वांच्या साक्षीने हा जो काय कार्यक्रम केलेला तो कार्यक्रम परिपूर्ण करून त्यामध्ये बोलण्यात आणण्यामध्ये कोणत्या काही विपर्यास या ठिकाणी घडला असेल तर त्याचा कुटुंबात किंवा ह्या गावामध्ये नव्हता. जशी पूर्वीची तत्व या ठिकाणी स्थापित होती तशी तत्व ह्या अधिक प्रखरतेने स्थापन करून असते त्या कुटुंबातील सर्व सांभाळ करून काय क्लेश विघ्न अडी अडचणीचे आजारपणाचे ग्रहपीठ असेल तर ते निवारण करून सर्वांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य प्राप्त करून द्या. सर्वांना त्यांचा जो काही उद्योग व्यवसायामध्ये यश प्राप्त करून द्या. मुलांना शिक्षणात यश प्राप्त करून द्या. त्याचप्रमाणे जो काही उद्योग व्यवसाय इच्छापासून मुंबईतून नोकरी धंद्याच्या निमित्ताने ज्या ठिकाणी राहत असेल त्यांना सुखसंपत्ती प्राप्त करून देऊन सर्वांच्या निवासी वास्तवामध्ये चिरकालापर्यंत सुखनिवास धनधान्य संपत्ती वृद्धी सर्व प्राप्त करून द्या. ज्या काही सर्वांच्या शुभ मनोकामना त्या मनोकामना परिपूर्ण करून कोणत्याही भूत प्रेत इतर पक्षाच्या क्रीडा असतील त्या पेटांचा परिहार करून मंत्र तंत्र कृती करणे नजरदशी कोणत्याही काही करणे असतील त्या ग्रंथाचा नाश करून कोणत्याही प्रकारे या ठिकाणी काही अभक्ष किंवा इतर काही काळामध्ये येणार नाही अशा प्रकारे सर्व मंडळी एक मताने एक दिलाने राहतील असा आशीर्वाद द्या. आणि सर्व ग्रामस्थ मंडळींची बुद्धी तुम्हा देवतांच्या चरणाशी स्थिर ठेवून तुम्हा देवतांचा अखंड कृपाचं संरक्षक कवच आणि अमृतमय अशा प्रकारची कृपादृष्टी या संपूर्ण ग्रामवासीयांना ठेवून आनंदी आनंद रखवाले जगदंब उदयोस्तु. Yeah.